ठरलं तर मग मालिकेच्या 17 जून भागात प्रतिमा आत्यांची स्मृती परत येत नसून यामागे प्रिया आणि नागोबा नागराज हे दोघे कारणीभूत असल्याचे समोर आले आहे। सायली आता हे संपूर्ण सत्य सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांसमोर आणणार आहे। अस्मिता परत आल्यामुळे ती सायलीला त्रास देते, तिच्याशी वाईट वागते आणि तिच्यावर नको ते आरोप करते। अस्मिता सायलीचा सासुरवास करत असते, पण सायली प्रत्येक वेळी अस्मिताला माफ करत असते, ज्यामुळे अर्जुनला ते पटत नाही। अर्जुन प्रत्येक वेळेस अस्मिताला जागेवरच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, पण सायली त्याला समजावते की ही वेळ उत्तर देण्याची नाहीये, कारण आता अस्मिता ताईंचं मन जपलं पाहिजे। दुसरीकडे नागोबाने प्रियाला फोन केलेला असतो आणि तो तिला सांगतो की प्रतिमा वहिनीच्या गोळ्या संपल्या आहेत आणि त्या घेऊन यायला सांगतो। प्रिया विचारते की तो स्वतः का घेत नाही, तेव्हा नागराज समजावून सांगतो की मेडिकलवाल्याशी तिची सेटिंग लागलेली आहे आणि त्याला गोळ्या मिळणार नाहीत। तसेच जर हे कोणाला कळले तर खूप मोठी गडबड होईल असेही तो तिला बजावतो। प्रिया अखेर गोळ्या घेऊन येण्यास तयार होते। प्रतिमा आत्या त्यांच्या जुन्या फोटोचा अल्बम बघत असतात। सुमन काकी त्यांना त्यांच्या जुन्या आठवणींबद्दल सांगत असते, पण प्रतिमा आत्यांना काहीही आठवत नसते। त्यांना दुःख होते की त्यांना काहीच आठवत नाहीये आणि या गोष्टीमुळे त्या नाराज होऊन बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद करतात। रविराज काका घरी येतात आणि सुमन काकी त्यांना प्रतिमा वहिनी नाराज झाल्याचे सांगते। रविराज काका प्रतिमा आत्याच्या बेडरूममध्ये जाऊन विचारतात, काय झालं प्रतिमा? सुमन म्हणाली की तू नाराज झालीस। प्रतिमा आत्या म्हणते की तिला काहीच आठवत नाहीये, ती प्रत्येक गोष्ट विसरू लागली आहे आणि भूतकाळ तर तिला अजिबात आठवत नाहीये। तिची स्मृती कधीच परत येणार नाही का, असे ती विचारते। रविराज काका तिला समजावतात की तिच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे आणि ती नक्की ब्री होईल। पण प्रतिमा आत्या डॉक्टरांना बोलावून कधी ब्री होईल हे विचारण्यास सांगते। रविराज काका तिच्या समाधानासाठी दुसऱ्या दिवशी डॉक्टर श्रद्धाला बोलावतात। डॉक्टर श्रद्धा घरी येतात आणि प्रतिमा आत्यांचा चेकअप करतात। त्या प्रतिमा आत्यांना काही प्रश्न विचारतात, ज्यांची उत्तरे प्रतिमा आत्या व्यवस्थित देतात। डॉक्टर श्रद्धाच्या लक्षात येते की प्रतिमा आत्याची स्मृती गेलेली नाहीये, तिला गोष्टी आठवतात। प्रतिमा आत्याला मात्र भूतकाळातले काही आठवत नसल्याचे आणि कधीकधी समोर घडणाऱ्या घटना ख्या नसतात असे वाटते। श्रद्धा रविराज काकांना काही टेस्ट लिहित देते। टेस्ट झाल्यावर रिपोर्ट डॉक्टर श्रद्धाला दाखवले जातात। रिपोर्ट पाहून श्रद्धाच्या लक्षात येते की प्रतिमा आत्याच्या काही गोळ्या बदलल्या गेल्या आहेत किंवा तिच्या शरीरात नको असलेले औषध जात आहे। ती प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना सांगते की स्मृती परत येऊ नये यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या कोणीतरी प्रतिमाला देत आहे। रविराज काका म्हणतात की हे कसे शक्य आहे, कारण ती फक्त श्रद्धाने दिलेल्या गोळ्या त्यांच्यासमोर घेते। श्रद्धा त्यांचा गोळ्यांचा बॉक्स पाहते आणि विचारते की तो नेहमी कुठे ठेवला जातो। प्रतिमा सांगते की तो कपाटात ठेवला जातो आणि तिथे कोणाचाही वावर नाहीये। आता कोणालाच कळत नाही की प्रतिमा आत्याला चुकीचे औषध कोण देत आहे। प्रत्यक्षात नागोबा आणि प्रिया हे दोघे प्रतिमा आत्याला कधी नाश्त्यातून पावडर करून तर कधी दुधातून मिक्स करून ती गोळी खायला घालतात आणि प्रतिमा आत्याच्या हे लक्षातही येत नाही। पुन्हा एकदा नागोबा प्रियाला फोन करतो आणि सांगतो की घरी कोणी नाहीये, तिने पटकन गोळ्या घेऊन याव्या आणि निघून जावे। प्रिया गोळ्या देण्यासाठी घरी येते आणि दोघे बोलत असतानाच सायली तिथे पोहोचते। सायलीला प्रतिमा आत्यांना भेटायचे असते आणि तिला सरप्राईज द्यायचे असते। प्रिया घरातून निघून गेलेली असते आणि तिला सायली येणार याची कल्पना नसते। सायली दारात उभी राहते आणि तिला आतून बोलण्याचा आवाज येतो। ती ऐकते की, हे बघ, काहीही झालं ना तरी त्या प्रतिमाची स्मृती परत आली नाही पाहिजे, समजलं तुला? प्रिया म्हणते, हो,
सगळी काम काय मीच करायची का? त्यावर नागोबा म्हणतो की तू सासरी लग्न झाल्यापासून प्रतिमाला मीच वेळेवर गोळी देतोय. जर तिची स्मृती परत आली ना तर फक्त मीच नाही तर तू सुद्धा अडचणीत येशील. तो पुढे म्हणतो की प्रतिमाला खोट्या गोळ्या ते दोघेच देत आहेत आणि हे कोणालाही कळू नये. गोळीला वास किंवा चव नसल्यामुळे प्रतिमाला शंका येत नाही, हे नशीबच असेही ते बोलतात. सायली गोळ्या बदलल्या हा शब्द ऐकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया प्रतिमा आत्याची मुलगी असून असे का वागते हे तिला कळत नाही. ती लगेच सुभेदारांच्या बंगल्यावर अर्जुनकडे येते आणि त्याला हे सर्व सांगते. अर्जुन पुरावा विचारतो तेव्हा सायलीने व्हिडिओ बनवल्याचे सांगते. अर्जुन तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो की हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवायचा. अर्जुन आणि सायली तो व्हिडिओ घरातील सर्वांना दाखवतात. व्हिडिओ बघितल्यावर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो की प्रिया असे कसे वागू शकते. पूर्णा आजी पुढे येते आणि प्रियाच्या मुस्काटात लगावून देते. ती तिला लाज वाटत नाही का असे विचारते आणि स्वतःच्या आईला वेडी करण्यामागे का लागली होतीस असे रागाने विचारते. प्रियाला वाटते की ती तन्वी नाही हे सत्य उघड झाले असेल, पण चुकीच्या गोळ्या देते हे कळल्यावर तिचा जीव भांड्यात पडतो. अस्मिता आणि कल्पना दोघीही प्रियाला विचारतात की तिने हे असे का केले. कल्पना म्हणते की तिने प्रियावर किती प्रेम केले, विश्वास ठेवला आणि प्रियाने तिचा विश्वासघात केला. मग प्रतिमा आत्या पुढे येतात आणि हे आई म्हणून मी अगोदरच करायला हवं होतं असे म्हणत प्रियाच्या मुस्काटात लगावून देतात. प्रतिमा आत्याने मारल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. प्रिया काहीही न बोलता गप्प उभी असते. रविराज काकाही तो व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो. ते सुद्धा प्रियाच्या मुस्काटात लगावून देतात आणि तिला मुलगी म्हणायला लाज वाटते असे म्हणतात. प्रतिमा आत्या म्हणते की आजच्या नंतर या मुलीने पुन्हा कधीच तिच्यासमोर यायचे नाही. प्रतिमा आत्या प्रियाला घराबाहेर काढायला लागते. सायली त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते आणि पाणी आणायला जाते, पण प्रतिमा आत्या सायलीला लगेच प्रियाला घराबाहेर काढायला सांगते. सायली प्रियाला घराबाहेर काढते. प्रिया सगळ्यांच्या समोर हातापाया पडत असते की तिची यात काहीच चूक नाहीये, पण कोणीही तिचे ऐकून घेत नाही. आता सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबीय दोन्हीकडनं प्रियाची जोरदार हकालपट्टी झालेली आहे आणि प्रियावर रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली आहे. YouTube चॅनल सबस्क्राईब करा.